अजितदादांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार या दोघा भावांमध्ये आता वादाची ठिणगी पडली आहे। होय, 28 जानेवारीला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना अजित पवार यांच्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ अपघात झाला, ज्यात दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। खुद्द पवार कुटुंब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला याचा मोठा धक्का बसला। मात्र आता अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार आणि जय पवार या दोघा भावांमध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलंय। आता ते कशामुळे, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। विषयाला लगेचच सुरुवात करूयात। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारीला बारामती या ठिकाणी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं होतं। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला होता। पुढे अजित पवार यांचे अंत्यसंस्कार बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात करण्यात आलं। त्यानंतर लगेचच त्यांच्या स्मृती जपण्यासाठी तिथेच स्मारक आणि संग्रहालय उभारण्याची चर्चा सुरू झाली। कुटुंबियांनी यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक बैठका घेतल्या। विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, पार्थ पवार, जय पवार तसेच रोहित पवार आणि इतर कुटुंबियांची देखील या ठिकाणी बैठक झाली। पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकासाठी या जागेची पाहणीही झाली। मात्र या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच आता अजित पवार यांच्या स्मारकाबाबत पार्थ पवार आणि जय पवार या दोघा भावांमध्ये मतभिन्नता असल्याचं समोर आलंय। अजित पवार यांचं स्मारक किंवा संग्रहालय कुठं उभारायचं यावरून जय पवार आणि पार्थ पवार यांची वेगवेगळी मतं आहेत। थोरला मुलगा पार्थ पवार यांचं ठाम मत आहे की स्मारक आणि संग्रहालय दोन्ही बारामतीतच एकत्र उभारले जावेत, कारण अजित पवार यांची कर्मभूमी बारामती आहे। त्यांचं राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक कार्य याच ठिकाणाशी जोडलं गेलेलं आहे। बारामतीतच सर्व काही असलं तर त्यांची आठवण आणि प्रेरणा भावी पिढीला तिथूनच मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र दुसरीकडे धाकटा मुलगा जय पवार यांचं या संदर्भात वेगळं मत आहे। त्यांचा आग्रह आहे की संग्रहालय हे पुणे शहरात उभारलं जावं आणि स्मारक बारामतीत राहावं, कारण अजित पवार यांचं पुणे जिल्हा आणि पुणे शहरावर प्रचंड प्रेम होतं। पुण्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे। पुण्यात संग्रहालय झालं तर अधिक लोकांना, विशेषतः शहरी भागातील तरुणांना त्यांचं कार्य समजेल आणि प्रेरणा मिळेल असं जय पवार सांगतात। दरम्यान जय पवार यांनी ही भूमिका मंगळवारी मंत्रालयातील सुनेत्रा पवार यांच्या दालनात पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्टपणे मांडली आहे। खरं तर अजित पवार यांच्यासारख्या नेत्याच्या वारशावरून कुटुंबात असं मतभेद होणं हे दुर्दैवी आहे। त्यामुळे आता शरद पवार, सुनेत्रा पवार आणि इतर पवार कुटुंबीय याबाबत काय निर्णय घेणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।